कल्पना करा, आपण एका विद्यार्थ्याला एका हायटेक वातानुकूलित ऑफिसमध्ये घेऊन जातो. हं, तिथे एका स्कॅनरवर त्याचे बोटांचे ठसे घेतले जातात आणि म्हणजे अवघ्या 5 मिनिटात एक रंगीबेरंगी ग्राफ्स आणि चार्ट्स असलेला 50 पानांचा रिपोर्ट हातावर ठेवला जातो. बापरे, अवघ्या 5 मिनिटात? हो, आणि हा रिपोर्ट अगदी छातीठोकपणे सांगतो की हा विद्यार्थी पुढे जाऊन इंजिनियरच होणार की डॉक्टर. त्याची बुद्धिमत्ता किती आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे असेल हे सगळं त्यात असतं. हे ऐकायला खूपच आधुनिक वाटतं खरं. पण काय होईल जर आपल्याला हे समजलं की या अत्यंत सायंटिफिक वाटणाऱ्या रिपोर्टचा आणि रस्त्याच्या कडेला पोपटाच्या सहाय्याने कार्ड काढून भविष्य सांगणाऱ्याचा वैज्ञानिक पाया अगदी एकच आहे, म्हणजेच 0. हे अतिशय धक्कादायक आहे, पण समाजाला वास्तवाची जाणीव करून देणारी ही सुरुवात आहे. बरोबर. कारण दुर्दैवाने आजकाल हे चित्र सगळीकडे खूप सामान्य झाले आहे. म्हणूनच आज आपण याच विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आजच्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसाठी बाजारात फोपावलेल्या DMIT म्हणजेच डर्मॅटोग्लिफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट नावाच्या या फसव्या ट्रेंडची संपूर्ण पोलखोल करणे. नक्कीच, ही काळाची गरज आहे. आणि पालकांच्या चिंतेचा फायदा घेऊन हा व्यवसाय कसा चालतोय आणि खऱ्या शास्त्रीय चाचण्यांचं महत्त्व काय आहे हे आज आपण पुराव्यानिशी उलगडणार आहोत. यासाठी आपल्याकडे काही अत्यंत महत्त्वाचे आणि अधिकृत स्रोत आहेत. सायकोलॉजिकल वेलफेअर असोसिएशन, ज्याला आपण PWA म्हणतो, स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशन, यांचे अधिकृत पत्र आपल्याकडे आहे. त्यांची नोंदणी माहिती, ज्याचा क्रमांक आहे महा 302/2020, आणि इंडियन सायकॅट्रिक सोसायटीसारख्या सर्वोच्च संस्थेचं परिपत्रक सुद्धा आहे. या सर्व स्रोतांचा जेव्हा आपण सखोल अभ्यास करतो ना, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते. आजच्या प्रचंड स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने भविष्यात यशस्वी व्हावे ही रास्त अपेक्षा असते. साहजिकच आहे ते. पण जेव्हा करिअरची निवड करायची वेळ येते तेव्हा तिथे एक प्रकारची मोठी भीती आणि असुरक्षितता असते. आणि नेमका याच चिंतेचा, याच अगतिकतेचा फायदा हे व्यावसायिक घेतात. बरोबर. म्हणजे मुलांच्या करिअरचा निर्णय हा खऱ्या अर्थाने वेळेखाऊ आणि संवादाचा प्रवास असतो. पण त्या प्रवासाला बगल देऊन एका झटक्यात रिपोर्ट देणारे हे शॉर्टकट लोकांना खूप सोयीचे वाटतात. बरं, आपण हे थोडं टप्प्याटप्प्याने उलगडून बघूया. या DMITचा मुख्य दावा असा आहे की केवळ बोटांच्या ठशांवरून विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व आणि करिअर निवडता येते. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो, नक्की. माझ्या वाचनात असं कुठेतरी आलं होतं की जेव्हा मूल गर्भावस्थेत असतं तेव्हा त्याचा मानवी मेंदू आणि त्वचा एकाच वेळी विकसित होतात. मग जर त्यांचा विकास एकाच काळात होत असेल तर बोटांचे ठसे आणि मेंदू यांच्यात काहीच कनेक्शन कसं नसू शकतं? इथेच कदाचित हे कन्सल्टंट्स सामान्य लोकांना विज्ञानाच्या भाषेत अडकवत असावेत असं मला वाटतं. हा अतिशय उत्कृष्ट आणि कळीचा प्रश्न आहे. आणि नेमक्या याच अर्धवट वैज्ञानिक माहितीचा गैरफायदा हे लोक घेतात. हे पूर्णपणे खरं आहे की गर्भावस्थेच्या 13 ते 19 आठवड्यांच्या दरम्यान त्वचेवरील रेषा विकसित होतात, ज्यांना आपण फ्रिक्शन रिजेस म्हणतो. अगदी बरोबर. फ्रिक्शन रिजेस आणि मेंदूचा काही भाग एकाच वेळी विकसित होत असतो. पण एकाच वेळी विकसित होणे याचा अर्थ असा अजिबात होत नाही की ते एकमेकांचे आरसे आहेत किंवा ते एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे एकाच फॅक्टरीत 2 वेगवेगळ्या गोष्टी तयार होण्यासारखं आहे. अगदी तसंच. विज्ञानानुसार बोटांच्या ठशांचा मुख्य आणि एकमेव उद्देश हा कोणत्याही पृष्ठभागावर पकड मिळवणे म्हणजेच ग्रिप आणि व्यक्तीची केवळ शारीरिक ओळख पटवणे हाच असतो. अच्छा. या बोटांच्या ठशांचा मेंदूच्या अंतर्गत रचनेशी किंवा विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेच्या विकासाशी कोणताही थेट संबंध असल्याचे जागतिक स्तरावर अद्याप एकाही प्रतिष्ठित वैज्ञानिक संशोधनात सिद्ध झालेले नाही. म्हणजे जसं आपण मोबाईल उघडण्यासाठी किंवा आधार कार्डसाठी फिंगरप्रिंट वापरतो ते फक्त ओळख पटवण्यासाठी असतं, बुद्धिमत्ता मोजण्यासाठी नाही. नक्कीच, कारण बुद्धिमत्ता ही न्यूरोप्लास्टिसिटीवर अवलंबून असते. म्हणजे माणूस जसा जसा नवीन अनुभव घेतो, नवनवीन गोष्टी शिकतो, तसतशी त्याच्या मेंदूची रचना आणि विचार करण्याची पद्धत बदलत जाते. बुद्धिमत्ता ही जन्मतःच बोटांच्या ठशांवर कायमची कोरलेली किंवा बंदिस्त नसते. हे म्हणजे एखाद्या गाडीच्या बाह्य रंगावरून किंवा तिच्या बाहेरच्या डिझाईनवरून त्या गाडीच्या इंजिनची ताकद ठरवण्यासारखं झालं. गाडीचा रंग बाहेरून कितीही चकचकीत असला तरी आतलं इंजिन कसं काम करतंय हे गाडी चालवल्याशिवाय कसं समजणार? क्या बात आहे.
हे साम्य अगदी चपखल आहे. DMIT वाले नेमके हेच करत आहेत. ते फक्त बाह्य शारीरिक खुणा बघतात आणि आतल्या गुंतागुंतीच्या मानवी मेंदूबद्दल हमखास खोटे आढाके बांधतात. बापरे. ते विज्ञानातील काही क्लिष्ट शब्दांचा वापर करून सामान्य माणसांना भुरळ पाडतात, ज्याला मानसशास्त्रात सुडो सायन्स किंवा छद्म विज्ञान म्हणतो आपण. हो, अगदी तेच, छद्म विज्ञान म्हटले जाते. पण जर हे सगळं धादांत खोटं आहे तर एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. अत्यंत उच्च शिक्षित आणि तर्कशुद्ध विचार करणारी लोकं ह्याला बळी कशी पडतात? ह्याचं उत्तर शोधताना मला आपल्या स्रोतांमध्ये एक अतिशय रंजक गोष्ट सापडली. कोणती? हे लोक त्यांच्या दाव्यांना वजन प्राप्त करून देण्यासाठी थेट हॉवर्ड गार्डनर यांच्या मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचा संदर्भ देतात. आता सामान्य माणसाला वाटतं की एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाचं नाव रिपोर्टवर छापलंय म्हणजे हे खरंच वैज्ञानिक असेल. बरोबर आहे. हे तर आईन्स्टाईनचा फोटो लावून एखादं जादुई औषध विकण्यासारखं झालं नाही का? होय. आणि हीच त्यांची सर्वात मोठी आणि अत्यंत धोकादायक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. हॉवर्ड गार्डनर यांचा सिद्धांत हा शिक्षणशास्त्रातील एक मैलाचा दगड आहे. त्यांनी असं प्रतिपादन केलं होतं की बुद्धिमत्ता ही फक्त एकाच प्रकारची नसते. एखाद्या विद्यार्थ्याची भाषिक बुद्धिमत्ता चांगली असू शकते, तर एखाद्याची सांगीतिक किंवा तार्किक बुद्धिमत्ता उत्तम असू शकते. पण मग DMIT आणि गार्डनर यांच्या या सिद्धांताचा नक्की संबंध काय? अजिबात काही संबंध नाही. DMIT विकणाऱ्यांनी या सिद्धांताचा पूर्णपणे चुकीचा आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सोयीस्कर गैरवापर केला आहे. अच्छा. त्यांनी काय केलं तर डॉक्टर गार्डनर यांच्या बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार घेतले आणि ते बोटांच्या विविध ठशांना परस्पर जोडून दिले. या जोडणीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. बापरे. आणि सर्वात महत्त्वाची नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे स्वतः डॉक्टर गार्डनर यांनी अनेकदा जाहीरपणे स्पष्ट केले आहे की त्यांच्या सिद्धांताचा बोटांच्या ठशांची कोणताही संबंध नाही. त्यांनी स्वतःला या पद्धतींपासून नेहमीच दूर ठेवले आहे. थांबा, म्हणजे मूळ शास्त्रज्ञ स्वतः ओरडून सांगतोय की माझा या प्रकाराशी काही संबंध नाही, पण तरीही त्यांच्या नावावर सर्रास दुकानं चालवली जात आहेत? दुर्दैवाने होय. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने गंभीर वळण घेतो. कारण आपल्याकडे इंडियन सायकॅट्रिक सोसायटी म्हणजेच IPS या मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वोच्च संस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. त्यांनी चक्क पोझिशन स्टेटमेंट 4/2019 नावाचे एक अधिकृत परिपत्र काढून DMITला पूर्णपणे अशास्त्रीय ठरवले आहे. शाळांनी आणि पालकांनी या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. पण मला एक गोष्ट समजत नाहीये. विचार ना. IPS म्हणजे मानसोपचारज्ञांची वैद्यकीय संस्था. त्यांनी स्वतःहून पुढे येऊन या करिअर काउन्सिलिंगच्या विषयात एवढी कडक भूमिका का घ्यावी? हा धोका नक्की किती मोठा आहे की ज्यामुळे डॉक्टरांना यात हस्तक्षेप करावा लागला? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर मानसोपचारज्ञांना यामध्ये का पडावे लागले ह्याचं भयानक उत्तर आपल्याला मिळते. जेव्हा एखादा 15-16 वर्षांचा विद्यार्थी या खोट्या प्रक्रियेतून जातो तेव्हा तो नुसता एक कागदी रिपोर्ट नसतो. मग तो त्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर आणि आत्मविश्वासावर झालेला थेट आघात असतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याला साहित्यात किंवा कलेत खऱ्या अर्थाने रस आहे, पण त्या 5 मिनिटाच्या खोट्या रिपोर्टने सांगितले की त्याच्यात लॉजिकल बुद्धिमत्ता जास्त आहे आणि त्याने इंजिनिअरिंगच घेतलं पाहिजे. म्हणजे पालकांचा त्या विद्यार्थ्यावर आपोआप दबाव वाढणार? कारण ते रिपोर्टला विज्ञानाचा अंतिम शब्द मानतात. अगदी बरोबर. पालक त्या खोट्या रिपोर्टला अंतिम सत्य मानतात. यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या जिव्हाळ्याच्या क्षेत्रापासून दूर लोटले जाते आणि अजिबात रस नसलेल्या क्षेत्रात ढकलले जाते. सततचे शैक्षणिक अपयश आणि स्वतःच्या नैसर्गिक आवडीची झालेली गळचेपी यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचं नैराश्य, ज्याला आपण क्लिनिकल डिप्रेशन म्हणतो, ते निर्माण होते. चिंता आणि न्यूनगंड निर्माण होण्याची भयानक उदाहरणे वैद्यकीय क्षेत्रात समोर आली आहेत. अरे बापरे. हा केवळ पैशांच्या फसवणुकीचा प्रश्न राहिलेला नाही, हा एका कोवळ्या जीवाच्या मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न बनलाय. म्हणूनच समाजाचं नुकसान टाळण्यासाठी IPSला हे परिपत्रक काढावं लागलं. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतोय. एका अशास्त्रीय रिपोर्टमुळे विद्यार्थ्याचं संपूर्ण आयुष्य पणाला लागतंय. तर याचा सरळ अर्थ असा होतो की हे जुगारासारखे खोटे मार्ग आपण समाजातून पूर्णपणे हद्दपार केले पाहिजेत. नक्कीच. पण मग इथे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसाठी खऱ्या अर्थाने वैज्ञानिक आणि योग्य मार्ग कोणता आहे? इथूनच आपण या चर्चेच्या एका अत्यंत सकारात्मक टप्प्याकडे वळतो. सायकोलॉजिकल वेलफेअर असोसिएशन आणि स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशन यांनी यावर स्पष्ट सल्ला दिला आहे. त्यांच्या मते केवळ स्टँडर्डाइज्ड
म्हणजेच प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांचाच वापर झाला पाहिजे. पण हे स्टँडर्डाइज्ड असणे म्हणजे नक्की काय? हा शब्द आपण नेहमी ऐकतो. तसं बघायला गेलं तर स्टँडर्डाइज्ड किंवा प्रमाणित चाचणी म्हणजे अशी चाचणी जी रातोरात तयार होत नाही. ती तयार करण्यासाठी अनेक वर्षांचे अत्यंत सखोल संशोधन केलेले असते. मानसशास्त्रज्ञ हजारो विद्यार्थ्यांवर या चाचण्या करून पाहतात. अच्छा. त्यातील सर्व त्रुटी किंवा सांस्कृतिक पूर्वग्रह काढून टाकतात. एका विद्यार्थ्याला जर आज ती चाचणी दिली आणि 2 महिन्यांनी पुन्हा दिली तर तिचे निष्कर्ष विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण यायला हवेत. हां. या प्रमाणित चाचण्या बाह्य शारीरिक खुणांवर अवलंबून नसतात, तर त्या विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष विचार प्रक्रियेवर आणि त्याच्या कॉग्निटिव्ह बिहेवियरवर अवलंबून असतात. म्हणजे मगाशी आपण जे गाडीचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे ही प्रमाणित चाचणी म्हणजे गाडी प्रत्यक्ष वेगवेगळ्या रस्त्यांवर चालून बघण्यासारखं आहे. ही एक प्रकारे त्या विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासारखी आहे. अगदी तसंच. आणि पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावर मानसशास्त्राचे शिक्षण घेताना या खऱ्या चाचण्या कशा वापरायच्या याचे अतिशय शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्याचा नैसर्गिक कल, त्याची आवड आणि क्षमता तपासण्यासाठी हे एकमेव जागतिक स्तरावर मान्य असलेलं साधन आहे. आपल्या स्रोतांमध्ये अशा काही जागतिक स्तरावर मान्य असलेल्या चाचण्यांची नावे दिली आहेत. जसे की DAT म्हणजे डिफरन्शियल ॲप्टिट्यूड टेस्ट्स, दुसरी आहे DBDA म्हणजेच डेव्हिड्स बॅटरी ऑफ डिफरन्शियल ॲबिलिटीज, बरोबर. आणि तिसरी आहे ABCC म्हणजेच ॲप्टिट्यूड बॅटरी फॉर करिअर काउन्सिलिंग. आता मला हे समजून घ्यायचंय की हे सगळं प्रत्यक्ष जमिनीवर काम कसं करतं. उदाहरणार्थ DBDA या चाचणीमध्ये 8 वेगवेगळ्या क्षमतांचा उल्लेख आहे, जसे की शाब्दिक, संख्यात्मक, तांत्रिक क्षमता. या क्षमता करिअर निवडताना कशा तपासल्या जातात? हे समजून घेणं खरोखरच खूप रंजक आहे. खऱ्या मानसशास्त्रीय चाचण्या विद्यार्थ्याची अभिरुची म्हणजे त्याला नक्की कोणत्या कामात रस आहे, त्याची क्षमता आणि त्याचं व्यक्तिमत्व या तिन्ही घटकांचा मेळ घालतात. बरोबर. जेव्हा आपण DBDAमधील शाब्दिक क्षमता तपासतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला शब्दांचे अर्थ आणि भाषेवरील त्याचं प्रभुत्व यावर आधारित काही प्रत्यक्ष प्रश्न सोडवायला दिले जातात. अच्छा. जर यात त्याचे गुण चांगले असतील तर तो विद्यार्थी भविष्यात पत्रकारिता, कायदा किंवा साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रभावी कामगिरी करू शकतो. संख्यात्मक क्षमता तपासताना केवळ पाढे पाठांतर बघितले जात नाहीत, तर गुंतागुंतीचे प्रॉब्लेम सोडवण्याची त्याची पद्धत तपासली जाते, ज्याचा उपयोग बँकिंग, फायनान्स किंवा अभियांत्रिकीमध्ये होतो. आणि तांत्रिक क्षमता म्हणजे काय? यामध्ये एखादी वस्तू त्रिमितीय स्वरूपात कशी दिसेल, मशीनचे विविध भाग कसे काम करतात याची समज तपासली जाते. आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी ही क्षमता आवश्यक असते. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या चाचण्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष विचार करायला लावतात. हे केवळ बोटे स्कॅन करून मशीनने जनरेट केलेले निर्जीव ठोकताळे नसतात. हे सगळं ऐकल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये. आजकाल कुणीही हजारो रुपये देऊन एखादं सॉफ्टवेअर विकत घेतं, छानसं ऑफिस थाटतं आणि स्वतःला करिअर कन्सल्टंट म्हणवून घेतं. दुर्दैवाने हेच वास्तव आहे. जर हे भोंदू लोक स्वतःला इतक्या हायटेक पद्धतीने प्रेझेंट करत असतील तर सामान्य माणसाने खऱ्या प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञाला कसं ओळखायचं? समाजात होणारी ही प्रचंड मोठी फसवणूक थांबवण्यासाठीच व्यावसायिक मानसशास्त्रज्ञांनी फक्त प्रमाणित चाचण्या वापरण्यावर इतका जोर दिला आहे. हे ओळखण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत. एक खरा प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ कधीही 10-15 मिनिटात कम्प्युटर रिपोर्ट काढून तुमच्या मुलाने हेच करिअर करावे अशी एकाधिकारशाहीची भविष्यवाणी करत नाही. हो, कारण मानवी मन आणि बुद्धिमत्ता हे काही यंत्र नाहीये की ज्याचे फिक्स रिझल्ट्स येतील. एकदम बरोबर. खरा मानसशास्त्रज्ञ त्या विद्यार्थ्याशी आणि पालकांशी सविस्तर संवाद साधतो. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, ताणतणाव समजून घेतो आणि मग DAT किंवा DBDA सारख्या प्रमाणित चाचण्यांच्या आधारे तो एक समुपदेशन करतो. बरोबर. जिथे कुणी हमखास यशाची गॅरंटी देत असेल तिथे पालकांनी लगेच सावध व्हायला हवंय. आणि म्हणूनच करिअर काउन्सिलिंगसाठी नेहमी प्रशिक्षित आणि नोंदणीकृत मानसशास्त्रज्ञाचीच मदत घेणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित होतंय. आपल्या स्रोतांमध्ये सायकोलॉजिकल वेलफेअर असोसिएशन आणि स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशन यांची अतिशय पारदर्शक माहिती उपलब्ध आहे. या संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सिसोदे आहेत, ज्यांचा संपर्क क्रमांक 9890054518 आणि सचिव अजित पाटील आहेत, ज्यांचा संपर्क क्रमांक आहे 985058.
3688 असा आहे. बरोबर. संस्थेचा नोंदणी क्रमांक महा 302/2020 असा आहे. ही माहिती उघडपणे उपलब्ध असणे हेच दर्शवते की खरे व्यावसायिक अंधारात काम करत नाहीत. ते अधिकृत वैद्यकीय मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करतात. नक्कीच. समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी अशा प्रशिक्षित संस्थांची आज नितांत आवश्यकता आहे. तर या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेतून आज आपण काय शिकलो? निष्कर्ष खूप स्पष्ट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे DMIT सारख्या पद्धती या पूर्णपणे फसव्या आणि अशास्त्रीय आहेत. दुसरी गोष्ट, IPSचा याला असलेला कडक विरोध आपण पुराव्यानिशी पाहिला. मुख्य दिशा हेच आहे यशस्वी करिअरचे सूत्र. अगदी बरोबर. जेव्हा आपण या प्रमाणित चाचण्या वापरतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्याच्या नैसर्गिक क्षमतांचा आदर करत असतो. जाता जाता या चर्चेच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्त्वाचा विचार श्रोत्यांनी नक्की करायला हवा. आजच्या ह्या प्रचंड स्पर्धेच्या युगात मुलांच्या भविष्याबद्दल आपण इतके असुरक्षित का झालो आहोत? त्यांच्यातील नैसर्गिक कलागुणांना फुलण्यासाठी वेळ देण्याऐवजी आपण चक्क त्यांच्या बोटांच्या निर्जीव ठशांमध्ये त्यांचं भविष्य शोधत आहोत. खऱ्या अर्थाने मुलांवर विश्वास ठेवून त्यांना स्वतःच्या अनुभवातून मार्ग शोधू देणे हीच आजच्या काळाची सर्वात मोठी गरज नाही का? हा शॉर्टकट शोधण्याचा अट्टहास कुठेतरी थांबायला हवा. नक्कीच थांबायला हवा. विज्ञानाची कास धरूया, खऱ्या क्षमतांना ओळखूया आणि अशास्त्रीय फसवणुकीपासून दूर राहूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयाच्या माहितीपूर्ण चर्चेसोबत.